अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय। डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर पहिल्या टीव्ही डिबेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प भारी पडले आणि त्यामुळे बायडेन यांनी या निवडणुकीतनं माघार घेऊन पर्यायी उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरते आहे। तसं झालं तर अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नव्यानं रंग भरले जातील। वॉशिंग्टनहून याविषयी अधिक माहिती देत आहेत पुढारी न्यूजचे अमेरिकेतले स्पेशल करस्पॉन्डंट अनिल टाकळकर। डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या डिबेटमध्ये जो बायडेन यांची कामगिरी निराशाजनक झाली ही वस्तुस्थिती आहे, पण त्यामुळे त्यांच्यावर या निवडणूक स्पर्धेतून माघार घ्यावी यासंबंधीचा दबाव वाढू लागलेला आहे। न्यूयॉर्क टाइम्सने कालच एक संपादकीय प्रसिद्ध केलं, टू सर्व्ह द कंट्री बायडेन शुड लिव्ह द रेस असं या संपादकीयाचं नाव आहे, जे शीर्षक आहे। त्यात त्यांनी बायडेन यांनी आपणहून या स्पर्धेतून माघार घ्यावी असं आवाहन केलेलं आहे। त्यांनी बायडेन यांच्या या परफॉर्मन्सविषयी देखील थोडी टीका केलेली आहे। अर्थात यापूर्वी बायडेन यांची कामगिरी चांगली होती, त्यांनी उत्तम काम केलेलं आहे, परंतु 4 वर्षापूर्वीचे बायडेन आता राहिले नाहीत, त्यांच्यामध्ये शारीरिक क्षमता तेवढी उरलेली नाहीये, हे पण त्याच्यातून सूचित केलेलं आहे। आणि आता मात्र डेमोक्रेटिक पक्षाने व्यक्तिगत महत्वाकांक्षेपेक्षा देशाचं हित सर्वोच्च मानून डेमोक्रेटिक पक्षातील एखाद्या सक्षम उमेदवाराला ट्रम्प यांच्या विरोधात उभं करावं असं आवाहन केलेलं आहे। आता या संबंधामध्ये पक्ष याच्याकडे कसा बघतो हे बघावं लागेल। बायडेन मात्र अजूनही या स्पर्धेमध्ये राहण्याच्या मनस्थितीत आहेत। त्यांनी नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका प्रचारसभेमध्ये आज जे भाषण केलं ते कालच्या विरुद्ध टोकाचं होतं। आज त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असल्याचं एक चित्र दिसलं आणि नंतर ते जेव्हा व्हाईट हाऊसच्या रिपोर्टर्स बरोबर बोलले तेव्हा आपली कामगिरी चांगली झाली असं त्यांनी सांगितलं, पण नंतर त्यांनी मान्य केलं की वृद्धत्वामुळे मला काही थोड्या अडचणी आहेत, मी धड बोलू शकत नाही, चालू शकत नाही, हे त्यांनी त्यात मान्य केलेलं आहे। परंतु या स्पर्धेतून माघार घेण्यासंबंधामध्ये त्यांनी काही सूतोवाच कुठेच केलेलं नाहीये। आता या संबंधामध्ये नेमका काय निर्णय होणार हे कदाचित या येत्या ऑगस्टमध्ये जे डेमोक्रेटिक पक्षाचं शिकागोला अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये ठरू शकेल। या इतक्या उशिरा यासंबंधीचा निर्णय होऊ शकतो का हा देखील एक चर्चेचा विषय आहे। तर या संबंधामध्ये जे कायदे तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की असं जर लक्षात घेतलं तर बायडेन यांनी आपणहून जर यातनं माघार घेतली तर पक्षाला हे सोपं होऊ शकेल आणि पक्ष ऐन वेळेला ही उमेदवारी बदलू शकेल। पण जर बायडेन यांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर मात्र अडचणी वाढणार आहे आणि पक्षाची गुंतागुंत वाढणार आहे, तसंच पक्षातील अस्वस्थताही वाढणार आहे। अर्थात बायडेन यांनी समजा जर निवडणुकीतून माघार घेतली तर संभाव्य उमेदवारामध्ये कमला हॅरिस यांचं नाव अग्रभागाने घेतलं जातं। 6-7 उमेदवारांची नावं आहेत, त्यात त्यांचं नाव घेतलं जातं, पण पक्षातील त्यांचं स्टँडिंग मात्र फारसं चांगलं नाहीये आणि मात्र त्या पहिल्या उपाध्यक्ष अमेरिकेच्या आणि पहिल्या कृष्णवर्णीय उपाध्यक्ष, त्यामुळे त्यांना डावलता येणं पण अवघड आहे, कारण की ब्लॅक वोट हे डेमोक्रेटिक पक्षाचा मोठा बेस आहे। त्यामुळे नेमकं आता या संबंधात काय होतं हे बघावं लागेल। इतरही 10 नावं चर्चेमध्ये आहेत, त्याच्यामध्ये काही सिनेटर्स आहेत, काही गव्हर्नर्स आहेत आणि त्याच्यामध्ये परत कमला हॅरिस यांचंच नाव आहे आणि दुसरं नाव जे आहे ते मिशेल ओबामा यांचं आहे। मिशेल ओबामा मात्र या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये उतरण्यास तयार नाही। तर त्यामुळे नेमकं आता काय होणार आहे, या अधिवेशनामध्ये पर्यायी उमेदवाराचा शोध घेतला जाणार आहे की नाही हे समजण्यासाठी मला वाटतं काही कालावधी आपल्याला द्यावा लागेल।